धोकादायक म्हणतोय का? सर्वांनी डोळं उघडं ठेवायचं. परत सोना देण्याचा प्रयत्न. पुन्हा संधी बघायला सुद्धा मिळणार नाही. काय हित सांगता येणार नाही. आणि काहीतरी होतो. थोडं काहीतरी निवेदनाचं कारण सांगायचं नाही. मग नोरा गोष्टी नंतर गावाचं नाव सांगायचं. अशी अनेक मैदानं या ठिकाणी भागाभागामध्ये होत आहेत, महाराष्ट्रामध्ये होत आहेत. कुस्तीला अतिशय चांगले दिवस आलेले आहेत. म्हणून आलेल्या सर्व पैलवानांना मी विनंती करतोय, असं मी आव्हान या मैदानाच्या निमित्तानं करतोय. खरा पैलवान महाराष्ट्राचे माजी मंत्री क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये ठोल क्रांती घडवून आणलेले राणेसाहेब आणि त्यांच्या खंड्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे भव्य असं मैदान, पहिलं मैदान वैभववाडीमध्ये. एक लक्षात ठेवा, का परवाच्या दिवशी म्हणजे 8-10 दिवसापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. हर्षद सदगीरना एक मुलाखत दिली. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मी 2019ला महाराष्ट्र केसरी झालो आणि त्यावेळेला खंत व्यक्त केली होती की मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. टाळ्या वाजवून आपण महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करूया. महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार हे खरोखरच कुस्तीला चालना देण्याचं काम करत आहे. तमाम प्रत्येक ऍक्शन काय चाललंय बघा. एवढा वजन उचलतोय का आम्ही च्या बाजूला निघण्याचा प्रयत्न आहे एकेरी पटातून. शाबासाहेब परत स्टेडियमला भेट दिली आणि आता स्टेडियम आहे परदेशामध्ये गेल्यानंतर आणि अशा प्रकारचं स्टेडियम कोल्हापूरमध्ये व्हावं ही त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. डुबडाव करायचा प्रयत्न, आक्रमकता प्रकाशी आहे, धोका देण्याच्या प्रयत्नात अमित कुमार आहे. काहीतरी संधीची वाट बघतोय पण तुल्य बळावर प्रकाश आहे. अंधारात प्रकाश पडण्याचं काम मैदानामध्ये करणारा हा काय करील सांगता येत नाही असा होत. अमित कुमार हा दिल्लीचा पैलवान आहे. टेक्निकल प्रॅक्टिस मधला धरली सुंदर